विकृत भोंदू बाबा अशोक खरात यांच्या प्रकरणी एक सविस्तर निवेदन देखील केलेलं आहे। आपण सगळे श्रद्धा मानणारे लोक आहोत, आपण अश्रद्धा लोक नाही आहोत, पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये खूप छोटी लाईन आहे। आपला महाराष्ट्र संत ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत गुलाबराव महाराज, संत गाडगे बाबा, संत सेवालाल महाराज अशी एक थोर परंपरा असलेला आपला महाराष्ट्र आहे। यांच्यापैकी कोणीही देवाचं अस्तित्व नाकारलेलं नाही, पण या सगळ्यांनी अंधश्रद्धेवर प्रहार केलेले आहेत। आपण जर बघितलं तर ज्ञानेश्वर माऊलींनी धर्म आणि श्रद्धेचा अर्थ पसायदानातून आपल्याला सांगितला। दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्व धर्म सूर्य पाहो, हे सांगत असताना दृष्ट प्रवृत्तीवर त्यांनी प्रहार केलाय। अंधश्रद्धा, अज्ञान, अंधार हा सगळा नाहीसा झाला पाहिजे आणि जग ज्ञानरूपी प्रकाशमय झालं पाहिजे, अशा प्रकारची भावना आणि कामना त्यांनी जगाकरता केली आहे। जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले, देव तेथेची जाणावा। या ठिकाणी तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा, अशा पद्धतीनं जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय। आणि म्हणून खऱ्या अर्थानं देवत्व कुठे बघितलं पाहिजे हे देखील त्याचाही विचार करण्याची एक वेळ आपल्याला आली आहे। संत एकनाथ महाराजांनी एका जनार्दनी काया वाचा राम जपा, सोपे हे साधन तेणे नोहे पुण्य पाला। म्हणजे बाहेरच्या क्रियाकांडाऐवजी मनामध्ये राम जपा हे सर्वात सोपं साधन आहे, अशा पद्धतीनं आपल्याला उपदेश दिलाय। तर संत सेवालाल महाराजांनी सोप्या शब्दामध्ये शिकवण दिली आहे, जाणजो छाणजो पचच माणजो। म्हणजे आधी जाणून पहा, पडताळून पहा आणि मगच माना। मला असं वाटतं की आजच्या परिस्थितीमध्ये हे जे काही प्रकरण या ठिकाणी आहे, या प्रकरणामध्ये हीच संतांची शिकवण आपल्या सर्वांकरता अत्यंत महत्वाची आहे। आणि म्हणून या प्रकरणातनं निश्चितपणे सरकार म्हणून, समाज म्हणून आपल्याला प्रत्येकाला शिकायला मिळेल। उद्या रामनवमी आहे, त्यामुळे प्रभू श्रीरामांच्या चरणी हीच प्रार्थना आहे की आपला महाराष्ट्र धर्म हा वाढला पाहिजे, पण भोंदूगिरीला कुठेही स्थान मिळता कामा नये।